सांगोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड 29व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथे उपस्थित असणारे बँकेचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सांगोला शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे माझे ऋणानुबंध आहेत, माझा मोठा मित्र परिवार इथे आहे, सगळ्यांचा नाव उल्लेख करत नाही. गजाननजी असतील, देशमुख साहेब असतील, अच्युताला असेल, त्या सगळ्या मंडळींमुळे वारंवार सांगोल्यामध्ये येण्याचा योग आला. आणि जेव्हा मला पंकज फुलेचा फोन आला की सांगोला अर्बन बँकेचा हा कार्यक्रम आहे आणि वर्धापन दिनासाठी सगळे सभासद पण या निमित्ताने एकत्र येणार आहेत, मी विचारलं की कोणत्या विषयावरती बोलणं अपेक्षित आहे. आणि त्यांनी सांगितलं की जीवन सुंदर आहे या विषयावरती तुम्ही सातत्यानं बोलताय, तर त्याच विषयावरती आपण सर्वांशी संपर्क साधावा, सर्वांशी संवाद साधावा. मी खरं तर तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा वयानं, अनुभवानं, ज्ञानानं लहान आहे. मी सगळे ज्येष्ठ मंडळी आहे. मी असं काही मार्गदर्शन करायला इथे आलेलो नाहीये की तुम्ही असं वागा, असं वागू नका. मी काही 2-5 अनुभव तुमच्या सोबत शेअर करेन आणि त्यातून आपण एकत्रित ठरवूया की आपल्याला नेमकं आपल्या जगण्याचा प्रवास कुठे घेऊन जायचा. पण या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मात्र माझ्या चांगली बसली पडली, ती म्हणजे की विनाकारण कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नये. कुणी सांगितलं हे करा म्हणजे आनंद मिळेल, कुणी सांगितलं आता ते करून बघा म्हणजे सुख मिळेल, असं सातत्यानं कुणाच्या तरी हो मध्ये हो मिसळण्यात आनंद आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकाच्या आनंदाच्या जागा वेगवेगळ्या आहेत. मी वारीमध्ये चालत असताना हडपसर ते सासवड पर्यंत टप्पा जरा अवघड आहे. मी आणि माझी पत्नी त्या टप्प्यामध्ये चालत असताना एक आजोबा मला भेटले, 60-70 वयाचे. आणि असे लंडत आजोबा चालले. मी आजोबांना विचारलं, आजोबा दरवर्षी येतात का वारीला? म्हणजे हो दरवर्षी. म्हटलं काय मिळतं वारी? म्हणजे काहीच मिळत नाही. म्हणजे मग काहीच मिळत नाही येता कशाला? म्हणजे वारी मिळत तर काहीच नाही, पण वारी कमी पण काहीच पडत नाही. तुम्ही बघा, प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे, प्रत्येकाची आनंदाची संकल्पना वेगळी आहे. तुम्ही डायजेनियस नावाचा एक विचारवंत नाव ऐकलं असेल. सिकंदर जेव्हा जग जिंकायला निघाला होता, सिकंदरची एक सवय होती, जाईल तिथे तो असे खुशमस्करी गोळा करून ठेवायचा आणि त्यांचं एकच काम, गेल्याबरोबर सिकंदरचं कौतुक करायला सुरुवात करायची. आणि एका अशा दौऱ्यात असताना सगळेजण कौतुक करत होते, पण डायजेनियस काही तिथे दिसला नाही. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, कोण आलंय याच्यापेक्षा आपलं लक्ष पुढं असतं, कोण आलं नाही याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. सगळे उपस्थित होते पण डायजेनियस मात्र उपस्थित नाही. सिकंदर असंच म्हणजे डायजेनियस होते. कुणीतरी सांगितलं की जवळच एक गाव आहे, आता तो इथे राहत नाही शहरात, ते खेड्यामध्ये कसं वाचत आहे. सिकंदर म्हटला जाता आपल्याला डायजेनियसला भेटायला जायचं. सगळेजण भेटायला गेले. डायजेनियस असा उन्हा दगडावर झोपलेला होता, छान ऊन लागलं. जगज्जेता सिकंदर समोर जाऊन उभा राहिला आणि त्याला विचारलं, डायजेनियस, जगज्जेता सिकंदर तुझ्या समोर उभा आहे, तुला काय मागायचं ते माग. काय मागावं? सिकंदर असा समोर उभा आहे आणि त्याला विचारलं, तुला काय मागायचंय? एखादा म्हटला असता, तुझं 200-500 सैन्य जरा इथं माझ्या दिमतीला ठेवून जा, एखादा राजवाडा बांधून दे, आजूबाजूची 5-10 गावं माझ्या नावावर करून दे. हे डायजेनियस असलं काहीच मागत नाही. डायजेनियस त्याला म्हणतो, सिकंदर तुला जर मला काही घ्यायचंय आणि माझ्यावर जर काही उपकारच करायचा आहे तर एक कर. म्हणजे का, तू जरा बाजूला उभा राहा. तू समोर उभा राहिल्यामुळे म्हणला सूर्याची किरण माझ्या अंगावर पडणार. का अपमान आहे? एखाद्या मोठ्या माणसाला म्हणावं काय मागायचं ते माग आणि त्याला म्हणावं काय तू बाजूला हो, एवढंच कर. सिकंदरला असा राग आला, त्यानं ज्ञानातून अशी तलवार उपसली. काय वाटलं कुणाच परत ज्ञान पुढे निघून गेला. असं कसं? सिकंदरच्या एका सेवकाने विचारलं, अहो त्यानं तुमचा एवढा अपमान केला आणि तुम्ही त्याला काहीच शिक्षा दिली नाही. तेव्हा सिकंदर हसत हसत म्हटला, खरं सांगू, मी जर सिकंदर नसतो ना, मी डायजेनियस म्हणून पसंत केला असतं.
आपल्याला आपल्या आनंदाच्या सुखाच्या संकल्पना कळतात, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मला वाटतं इकडे तिकडे बघून आनंद व्यक्त करण्यापेक्षा आणि विनाकारण कुणाच्या हो मध्ये हो मिसळण्यापेक्षा आपल्या आपल्या आनंदाची जागा आपल्याला आपल्या आपल्या अंतर्मनात शोधायला आहे. पण दुर्दैव असं आहे, आपला आनंदही हल्ली आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही. आपण सगळं तुलनेत जगत असतो. म्हणजे आम्ही तुलना करणार की अमुक अमुक याची गाडी कशी आहे, त्याचं घर कसं आहे, तो कसा राहतो, त्याच्या तुलनेत मी कुठे आहे, याच्यावरनं आमची आनंदाची जागा ठरणार. आता आमच्याकडे एकानं 2-5 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय आणि ते मला जाता येता थांबवतंय आणि थांबवलं का पहिले 10-15 मिनिट बंगल्याचं सांगतोय. कर्टन कसे वाटले, टाईल्स कशा वाटल्या, पीओपी कसं आहे. बरं, बिचाऱ्यानं कष्टानं बांधलंय, आपल्याला ऐकायला काय अडचण आहे का साहेब? आपणही ऐकावं, थोडंसं कौतुक करावं. काहींना इतकी खोड असते, त्याचं ऐकण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो, ते त्याचं काहीच ऐकत नाही. जाता जाता त्याच्या डोक्यात काहीतरी भुंगा घालून देणार. ते त्याला म्हणणार ते सगळं ठीक आहे, पण किचनची दिशा लावणार. ते दिवसभर टेन्शन मध्ये, इकडे उमरा फोडू तर ओटा फाडू. मी काय म्हणतो, त्याला कौतुक नाही तर आपण थोडं कौतुक करावं. काका रोज बंगल्याचं सांगतात, आज जरा गडबड होती, काका बंगल्याचं काहीच बोले ना. म्हणलं झालं काय, रोज तुम्ही बंगल्याविषयी एवढं सांगता, आज काहीच बोलायला काय? ते म्हणले बंगल्यात आता काय राहिलं नाही. म्हणजे काल बांगला असा दिसतो, त्या 2-4 वस्तू तर नवीन दिसतात, कलर इकडचा तिकडं नाही, आणि तुम्ही म्हणताय बंगल्यात काय? अरे म्हणले बंगल्यात आता काय आहे. म्हणलं झालं काय? म्हणजे आपल्या शेजारच्या याच्यापेक्षा मोठा माणूस आता याच्यात साहेब. आपला आनंदही आपला उरलेला नाही आणि आता आपलं दुःखही आपलं उरलेलं आहे. म्हणून माझी विनंती, आपल्या आपल्या आनंदाच्या आणि आपल्या आपल्या दुःखाच्या जागा शोधत असताना इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा जर असं स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघता येईल का, त्याची काळजी माणूस म्हणून आपण सगळ्यांनी घेतली आहे. पण आपलं दुर्दैव आहे, आपण आपल्या अंतर्मनात डोकावण्यापेक्षा इकडे तिकडे डोकवत राहतो. कुणी सांगितलं सांगोल्यात आनंद आहे, सांगोल्यात. कुणी म्हटलं इथं काय राहिलंय, पंढरपूर, पंढरपूर. आता तिथं नाही, सोलापूर. आपण जागा बदलत राहतो, पण आपण जिथे आहोत तिथेच तुमच्या अंतर्मनात तो दडलेला आहे, ते शोधायला मात्र सापडत प्रयत्न करत नाही. म्हणून माझी विनंती आहे, हो मध्ये हो मिसळायचा नाही, चिकित्सा करायची. आणि हो मध्ये हो मिसळण्याची एवढी गडबड आहे. मी जिथे राहतो आज पुण्यात, आमच्या घराच्या शेजारी एक छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये रोज एक आजी तिच्या मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या. मी जाता कधी आजी मला हटकते. एक दिवशी आजीने मला विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? साहेब माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं, मी थोडंसं थांबायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय आहे हो मध्ये हो मिसळायचा, वेळ मारून घ्यायची आणि निघायचं. आजीने विचारलं कपड्याचं दुकान, म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा मला म्हटली तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय, 1 नंबर. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचं. आजी भेटली, आजी मला म्हणे गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? मी म्हणे हा छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र होते, आजी बरोबर 4 मैत्रिणी होत्या. माझ्या मित्रांनी मला विचारलं कसलं मेडिकल, कधी सुरू केलं? अरे म्हणलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? या आजीला कदाचित स्मृतीभ्रंश आहे, आजी विसरते. बघा मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतीभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा हे होच म्हणते, हे कशाला नाही म्हणत. आपली गडबड आपण नाही म्हणायलाच तयार नाही. आपण फक्त हो मध्ये हो मिसळत चालले. आपण कधीतरी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. योग्य ठिकाणी नाही म्हणायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकवून ज्यांना चिकित्सा करता येते ना, मला वाटतं त्यांचं जगणं सुंदर होऊन जातं आणि ते जगणं सुंदर व्हावं यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? बाजारामध्ये अशी कोणतीही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स उपलब्ध नाहीये की जी वापरल्यानंतर तुमचं जगणं सुंदर होईल. मेडिकलमध्ये असे कोणत्याही टॅबलेट्स उपलब्ध नाहीये की ज्या 2 घेतल्यानंतर तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. मला वाटतं साधनांनी जर जगणं सुंदर होत असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी
झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. बरं, मी याही म्हणत नाही की तुम्ही पैसे कमवू नका. उलट मी तर नेहमी असं म्हणतो, पैशात पुढे सुख आहे का, आणि पैशावाल्याला पुढे झोप आहे का, आणि पैशाला कोंबडी खाते का, हे असं सांगून आहे ना तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणी करू नये. उलट तरुण पोरांना सांगितलं पाहिजे, जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त एक विधान आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्हावे. पैसे कमवायचे पण आमचा व्यवहार मात्र उत्तम असला पाहिजे, आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे आणि त्या पैशांचा आनंदही घ्यायचा. साहेब, काहींना फक्त पैसे कमवायचं कळतं पण आनंद घ्यायचं मात्र कळत नाही. त्यांना साठवण्यात क्रेडिटचा मेसेज आला ना मोबाईलवर, डेबिट आला, त्यांच्याकडे सगळ्यांचा लेखा होता. क्रेडिटचा मेसेज आला की आनंद होतो, डेबिटचा आला की दुःख होतं. बरं, घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागणार. फक्त घेण्यात नाही तर आपल्याला ते जे आहे ते कधीतरी योग्य ठिकाणी खर्च करायला पण मजा आहे. मी योग्य ठिकाणी म्हणतोय ना, तुम्ही जाता शेवट सांगायला भोगती एवढी उडून टाकतो कशाला जाते. योग्य ठिकाणी जे काही खर्च करण्याची दान सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. एकमेकांना वेळ द्या, एकमेकांशी भेटा, एकमेकांसोबत संवाद ठेवा, एकमेकांच्या सुखदुःखात मनापासून सहभागी व्हा. कुणी चांगलं काम करत असेल तर मनापासून त्याच्या पाठीवर थाप मारा, त्याचं कौतुक करा. मला वाटतं या साऱ्या गोष्टी चाचपडत आपण जगलो पाहिजे. दुर्दैवानं आम्हाला हल्ली वेळ उरला सगळं पण वेळ नाही. पैसे खूप येतो पण मला श्वास घ्यायला वेळ नाही. सोडून दे, श्वास घ्यायला वेळ आपण जगतो कशासाठी. हल्ली 2 दिवस जाऊन मुख्यमंत्री राहिलाय, काही आठवतं कोणत्या पाहुण्याकडे गेलाय, 2 दिवस आता कुणालाही वेळ उरलेला तर चला मी म्हणतो आता साधन फार झाली, आपल्याला अंतर कापता येते नाही, माझ्याकडे मुक्कामी जात आहे. सुखदुःखाचे आपण मनापासून सहभागी होतो. सुखदुःखात सुद्धा फॉर्मॅलिटी म्हणून आधी लोक सहभागी होतात. म्हणजे अंत्यविधीला गेलो ना तिथं प्रेत जळत असते, निम्मे लोक इकडे मोबाईल मध्ये खेळतात. त्यांना लगेच पुढे साहेब, आपण दिवसभरात 10-20 कार्यक्रमांना हजेरी लावतो, पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे आपल्याच कार्यक्रमात आपण कार्यक्रम आपला असेल म्हणजे आपली उपस्थिती आणि म्हणून आपल्या कार्यक्रमाला लोकांनी गर्दी करायच्या अगोदर जे क्षण आपल्या वाट्याला आहेत ते आनंदाने जगून बघूया. 2 दिवस 2 घेऊन आयुष्यात सुख दुःख सगळं चालू असतं, चढ उतार मान अपमान सगळं सहन करत. मी म्हणतो आयुष्यातली वेगवेगळी ध्येय असतील. कुणाला अमुक गोष्ट मिळवायची, कुणाला एवढं टार्गेट पूर्ण करायचंय, कुणाला तिथपर्यंत जाऊन, ही छोटी छोटी ध्येय आहेत आयुष्यात. पण सगळ्यात महत्वाचं ध्येय जर कोणतं असेल ना, जगणं हेच मुळात प्राथमिक ध्येय आहे माणसाचं. आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून इतर ध्येय अचीव्ह करण्याच्या नादामध्ये मूळ ध्येयापासून कधी विचलित झालो हे आपल्यालाच कळलं नाही. मुंबईमध्ये एक भिकारी मरून पडला, त्याचं अंत्यविधी करायला कोण नव्हतं. कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याचा अंत्यविधी केला आणि त्याची झोपडी होती, ती झोपडी नंतर काढून टाकली. त्याच्यात मोठा खड्डा होता, त्या खड्ड्यात काय पोते बिते भरलेले होते, त्याच्यावर गोधड्या बिधड्या चटाया टाकून त्याच्यावर ते रोज झोपायचं. आणि ज्या वेळेस त्याची झोपडी तोडली आणि तो खड्डा उकरला, 7-8 पोते भरून पैसे सापडले. मोजले तर ते लाखो रुपये भरले. मला सांगा साहेब, वेळीच जर त्यांना त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून व्हीआरएस घेतली असती, 2-4 नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती, आहे त्याचा किमान त्याला आनंद घेतला असता. पण आम्हाला कुठे थांबायचं त्याची जाणीव होत नाही. आम्ही अशा आयुर्भावात आहोत की आम्ही चिरकाल इथे टिकणार आहोत. आपण सगळेजण विश्वस्त आहोत, आपण मालक नाही आहोत. आपण सांभाळायचंय, पुढच्या पिढ्यांची हवाली करायचंय आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी तिकीट काढून निघून जायचंय. इतका साधा सरळ आणि सोपा आयुष्याचा. 242 प्रवासी दादा लंडनला निघाले. त्यातल्या एकाला तर माहित होतं का हा शेवटचा प्रवास आहे. कोणतरी एअरपोर्टला सोडवायला आला असेल, कुणीतरी शेवटची मिठी मारली असेल, कुणीतरी त्याच्यासोबत सेल्फी काढला असेल. यानं बसल्यानंतर कित्येकांनी एअर होस्टेस पास सांगितलं होते की आता फ्लाईट मोडवर टाकावं, तरी आपल्याला टाकायचं नसतं. जोपर्यंत ते फ्लाईट टेक ऑफ होत नाही तोपर्यंत कुणाला तरी बोलायचं असतं. निघतोय, पोहोचल्यावर कॉल करतो.
कुणाला तरी त्या व्हिडिओ शूटिंग करून पाठवायचं असतंय, कुणाला तरी सेल्फी काढून पाठवायचं असतो, कुणाला तरी बाय बायचा मेसेज करायचा असतो. लंडनच्या एअरपोर्टवर मी तरी पाठी घेऊन उभं असेल. पाठी घेऊन उभा असणाऱ्या माणसाला माहिती होतं का ज्याची पाठी घेऊन आपण उभे आहोत तो इथपर्यंत पोहोचणारच नाही. सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. बरं हे तर किंवा विमानात होते. बीजे मेडिकल कॉलेज अहमदाबाद जेवत्या ताटावर मेस मध्ये बसलेले ते डॉक्टर सगळे मुलं, त्यांना माहित होतं आता हा शेवटचा तास आहे. विमान येऊन पडलं आणि क्षणार्धात होत्याचं बंद झालं. सगळं क्षण बंद आहे. आपल्याला माहित नाही आपण किती दिवस इथे मुक्कामी आहोत. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी देतो. कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, तर आपल्याला उत्तर जाणार आहे हे 9 मिनिट तर आधी कळत होतं. आणि समजा 9 महिने आधी आपल्याला मोठी झाली असती तर जशी बँकेची 3 हप्ते थकले 14 भरा नाही तर तशी जर नोटीस झाली असती तर तुमचं आठवलं का हिशोब करून घ्या. काय परिस्थिती झाली असती माणसाची. पत्र आल्याबरोबर निम्म्यात्र टेन्शन गेली असते. निसर्गाचा पहिला नियम आहे येण्याचे संकेत मिळतील, जाण्याचे मिळणार नाही. निसर्गाचा दुसरा नियम आहे येताना काय घेऊन यायचं नाही, जाताना काय घेऊन यायचं. मला सांगा, समजा जाताना जर साहेब काही घेऊन जात असतं तर आपण सुविधा दिलं असतं. म्हणजे आपण आपलं तर नेलंच असतं. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगा. आणखी पुढे जर काही घेऊन जाता येईल. आणि माणूस एकमेव प्राणी आहे की ज्याला हे निसर्गाचे नियम कळूनच घ्यायचे. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ थोडी बहुत तरी निसर्गासोबत अजून जुळून आहे, पण माणूस एकमेव प्राणी त्याला हे निसर्गाचे नियम समजावूनच घ्यायचे. एक असा ट्रक चाललेला होता रस्त्यावर. 2-4 तांदळाच्या पाण्या खाली पडल्या आणि सगळे तांदूळ रस्त्यावर सांगले. 4 मुंग्या आल्या, एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथे 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या घराकडे गेल्या. परत मागे बघितलं नाही. 4 गायी आल्या, उंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या गोठ्याकडे गेल्या. परत रस्त्याकडे बघितलं आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. पुढं तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती. ट्रक पुढे गेली बघा. माणूस एकमेव प्राणी ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं. आपण निसर्गासोबत जुळून घेऊयात ना, निसर्गाशी समरस होऊया. निसर्गानं वारंवार माणसाला जाणीव करून दिली आहे की इतर प्राणी पक्ष्यांप्रमाणे तूही एक प्राणी आहे. फक्त तू तुझ्या बुद्धीचा विकास केला, तू तुझ्या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती काही साधनांची निर्मिती केली, तू तुझ्या जगण्याची एक पद्धती रूढ केली. आणि आता माणूस हा जर तू समृद्ध असशील तर तितक्या समृद्धतेनं तुला जगता येईल का आणि निसर्गालाही तितकं समृद्ध ठेवता येईल का याचा विचार करण्याची संधी निसर्गानं माणसाला वारंवार करून दिली. पण माणूस तिकडे डोकवायला. मला एक सांगा, जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? आणि हे कुणी जाहीर केलं काही? इतका तर माणूस हुशार आहे, त्यानं जाहीर करून टाकलं आपण जगात सगळ्यात हुशार. आता ही हुशारी सिद्ध करण्याची वेळ. कोविडचा विषाणू कुणी बघितला होता? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्याला न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवर थांबलं. लोक खिडकीतनं बाहेर बघायचे, अरे जनावर रस्त्यावर फिरताय, आम्ही कधी येणार. पण डोळ्याला न दिसणाऱ्या एका विषाणूनं 2 वर्ष आपल्याला घराच्या बाहेर नीट पडू दिलं नाही. कोण होता आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर आपण फार छोट्या. इतर प्राणी पक्ष्यांप्रमाणे आपल्याही जगण्याला थोड्याशा मर्यादा आहेत आणि म्हणून त्या मर्यादा सांभाळून थोडासा आवेश बाजूला ठेवून निसर्गाशी जुळून घे. कधी संघर्ष, कधी तडजोड, कधी आनंद, कधी दुःख, कधी मान, कधी अपमान, त्या सगळ्या गोष्टी सहजतेनं आपल्याला स्वीकारत जगता येईल का? आणि असं जगावं ना की आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे. जगाला आपलं कौतुक वाटेल का नाही दादा मला माहित नाही, पण आपलं कौतुक मात्र आपल्याला वाटलं पाहिजे.
तुकाराम महाराज जायला निघाले, कुणी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली अडीचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतं. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आणि नागपूर समृद्धीनगर 12 तासांचा प्रवास 6 तासावर केला. या जुन्या वाट्यांचं 12 14 माणसं घरात असायची. बाईनं पहाटे सगळ्यांच्या आधी उठायचं, शिंपूर करायचा, दात सरा रांगोळी करायची, सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, भाकरी कापायच्या, शेतावर लोक गेलेली असायची, त्यांचा डबा बिबा घेऊन शेतावरती जायचं. तिनं दिवसभर ते गावात म्हणजे शेतावर गेल्यानंतर नुसतं तिथं जाऊन बसायचं नाही. तिथं गेल्यानंतर बाहेर तिथं कामाला आले, त्यांच्या पाठीला पाठ धरायची, संध्याकाळी वजभर गवत कापायचं, घेऊन यायचं, जनावराला पाणी पाजायचं, चारा खाऊ घालायचा, रात्री धारा काढून पुन्हा भाकरी कापायला बसायचं. वेळ कुठे होता? आता 12-14 माणसांचं कुटुंब 2-4 लोकांवरती येऊन ठेवलं. 12 तासाचा प्रवास 6 तासांवरती येऊन ठेवला तरी वेळ. पत्र पाठवायची लोक 8-8 दिवस लागायचे पत्र पोहोचायला. निम्म्या लोकांना पत्र वाचता येत नव्हतं, पोस्टमनलाच म्हणायचं वाचून टाक. दुःखाची बातमी जर असेल, वाचता पोस्टमन रडत होता. आनंदाची बातमी आहे तर आई म्हणायची, बसा चहा घेऊन जा. संवादाला वेळ होता. 8-8 दिवस लागायचे पत्र जायला. तार करायची ती लवकर करायची, पण मोजक्या शब्दात तार लिहायला लागायची. आता विधी नसते का व्हिडिओ कॉल केला, जगावर कुठली कोण कुणाला बघताय, विधी नसते का मेसेज जातो, नाही पटलं तर डिलीट फ्रॉम इच अदर. किती ऑप्शन आहे आणि तरी सुद्धा आम्हाला वेळ नाही. मग जर जग इतकं साधनांनी जवळ येऊन पाहत आहे तर आमचा वेळ गेला कुठे? आमचा वेळ कुठे गेला ते सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आहे. आमचा वेळ गेला इंस्टावरच्या स्टोरीला असं काम. आमचा वेळ गेला नको त्या विषयांवरती गप्पा मारत बसण्यामध्ये. आमचा वेळ गेला नको त्या गोष्टींवरती चिंता करण्यामध्ये. कालही 24 तास होते, आजही 24 तास आहे. आपण आपल्या स्वतःला क्वालिटी टाइम देतो का? आपण आपल्या लेकरा बाळांना क्वालिटी टाइम देतो का? आपण आपल्या नात्यांमध्ये, मित्रमैत्रिणींना, आपण आपल्या आवडीनिवडींना, आपण आपल्या छंदांना, आपण आपल्या रोजच्या कामाला क्वालिटी टाइम देतो का? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. आणि बघा जरा स्वतःकडे पाहायला लागलं ना, अस्वस्थता संपून जाते. इकडे तिकडे बघत आपण अस्वस्थ राहतो, पण कधीतरी स्वतःकडे बघा. मी परवा एक मेसेज वाचला, एक कंपनी होती, जेव्हा मोबाईलही कदाचित नसते आणि लिफ्ट होती त्या कंपनीत, खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्याला जायला, आणि ती लिफ्ट जरा स्लो होती. ती लिफ्ट स्लो असल्यामुळे ते कामगार कायम तक्रार करायचे कंपनीकडे, लिफ्ट स्लो आहे, हिचा जरा स्पीड वाढवा, खूप वेळ जातो वरती जायला. मग कंपनी प्रशासनानं काही टेक्निशियन बोलवले, त्यांनी खूप मोठं कोटेशन दिलं, मोटर बदलावे लागेल. कंपनीकडे एवढा खर्च करायला तात्काळ पैसे नव्हते, त्यांनी ती गोष्ट पुढे ढकलली. पण त्या कामगारांच्या तक्रारी सारख्या चालू. एका शाण्या माणसानं सांगितलं, म्हणलं एक काम करू, ते लिफ्टचा स्पीड वाढवण्याच्या फंदात पडू नका आणि त्यांना दुसऱ्या दिवशी लिफ्ट मध्ये मोठा आरसा लावा. त्यानंतर कोणत्याही कामगाराची तक्रार आली नाही की वेळ बघू नका. माणसं अक्षर बघायला भावनी काय ही जरा नीट करायला लागली, स्वतःकडे पाहायला लागली आणि अस्वस्थता कुठे पळून येईल. त्यांचा विषय वेळ जास्त लागतो याचा नव्हता, या एवढ्या वेळामध्ये लिफ्ट मध्ये करायचं काय म्हणून लोक अस्वस्थ होती. आता लिफ्ट मध्ये कोणी अस्वस्थ होत नाही, कारण बऱ्याचदा आपण मोबाईल मध्ये पाहतच लिफ्ट मध्ये प्रवेश करतो. कोणत्या मजल्यावर उतरायचं तेही लक्षात राहत नाही कित्येकदा. म्हणून स्वतःच्या अंतर्मनात टिकवणं मला वाटतं त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. नात्यांमध्ये मी काय म्हणतो की नात्यांना जपा, नात्यांना जपा. इथं अनेक महिला वगैरे बसलेल्या आहेत. मला सांगा बरं, काय नात्यांमध्ये बोलू आहे? लेकुराची हित, वाही माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभारी नाही. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर रोज प्रेम करणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई, तुमचे वडील. किती मजा आहे ह्या नात्यांमध्ये. मला तरुण पोरांना विचारायचंय, आठवून बघा बरं, ज्या आईच्या पोटी आपण 9 महिने होतो, जिच्या श्वासातून आपण श्वास घेतला, तिला शिवून किती दिवस झाले? तिच्या पोटात होतो आपण 9 महिने, तिला लास्ट शिवलेलं तर आठवते का? किती दिवसांपूर्वी तिच्या हाताला हात लावला? ज्या वडिलांनी बोटाला धरून चालायला शिकवलं त्या वडिलांच्या पायाला हात लागून किती दिवस झाले? कित्येकांना आठवत नाही. तुमच्याकडे जर असतील आई वडील, घरातनं बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवा, वडिलांच्या पायाला हात लावा. आई काळीच काढून देते, माझं आयुष्य करतो लागला. बाप असा पाठीवर धाप मारतो, कट्ट्या सुखात राहा. काय मजा आहे तुमचं. बाहेर कुठपर्यंत? जोपर्यंत बाहेर
आई वडील येतो. तुम्ही फक्त आईला आज फोन करायचा, आई मी उद्या येते बरं. रात्रभर ती झोपतच नाही. सकाळी उठल्यापासून निघली का, आवडलं का, बसली का, जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही मुंबईत यायला उशीर, ती पटकन पळते. भाकरीचा थोडा वळून टाकलं, पाणी वळून टाकलं, पटकन जवळ येईल, तिची ओढ गालावर लागेल. आणि 2 दिवस जर तुम्ही माहेर थांबला आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सासरी जायला निघाला, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, वांगी घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवले, लोणचं घालून ठेवले, कुरड्या करून ठेवल्या, वडे तोडून ठेवले. सासरी मिळत नाही. सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं मुलीची पिशवी कधी रिकामी जावं. कोण प्रेम करतं एवढं तुमच्यावर मला सांगा. ही प्रेम करणं, आपल्या प्रगतीमध्ये प्रगती, आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारी मोजकी माणसं या जगात शिल्लक आहेत. त्यात एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहे. तुम्ही दादा साधी 2 व्हीलर घ्या आणि वडिलांना सांगा 2 व्हीलर घेतली, ते सगळ्या गावात सांगते मित्र पोरानं 2 चाकी गाडी घेतली, आम्ही आयुष्यभर सायकलवर फिरलो, पोरगा चांगलं काम करतो, परवा 2 चाकी गाडी. तुम्ही छोटं घर घ्या, सगळ्या मित्रांना सांगा आम्ही सपरात राहिलो, आम्ही पत्र्यात राहिलो, पोरानं काल बंगला बांधलं. आणि तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या आणि सगळ्या गावात पेढे वाटा. 4 जण तर तुम्हाला म्हणणार ते हप्ते भरा, नाही तर तुमच्या आनंदात आनंद आणि सुखात सुख मानणारी मोजकी माणसे या जगात शिल्लक आहे. त्यात तुमची आई आहे आणि तुमचे वडील आहे. वडील तर कधी रडत, आई तर कधी कधी रडून मोकळी होते, बापाला रडता पण येत नाही. आई कधी कधी चिडते, रागवते. पोरींची तर सगळी जागा, चिडायची, रागवायची, फुगायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते. मी काय म्हणतो, आपलं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर बालपण संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर बालपण. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई झाली. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपतं. मुलींच्या सगळ्या जागा त्यावेळेस संपून जातात. आई तरी कधीतरी व्यक्त होते, बाप सहसा व्यक्तही होत नाही. माझी सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना विनंती आहे, वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजता आली पाहिजे. आई बोलते, बापाला बोलताही येत नाही. आणि माझा तर दावा आहे, अनेक वडील पण आहेत आणि अनेक मुली पण आहेत. माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. खरं की नाही? मला तुमच्यात भांडणं नाही लावायची, पण तुम्ही बघा, पोरांनी जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पोरीने काय मागू दे, बापाला असं वाटतं कधी घेऊन देणार. वडिलांना माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भूत. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप त्या लेकीसाठी बाजूला काढून ठेवायचं. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घाला, पण मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दिले. बाप फाटलेलं बनियन घाला, मुलीला चांगला ड्रेस घेऊन दिले. वडील सायकलवर कामाला जायचे, मुलीला कॉलेजला जायला गाडी घेऊन दिली, बसचा पास काढून दिली, तिच्या हॉस्टेलची फी भरली. पुरीच्या लग्नात तर बाप असा फिटाफिटा घालून फिरत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं मग मात्र वडील मान खाली घालतात. जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तर हाताच्या पुढासारखी लगी सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात खेळ येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो वापस. कधीच बापाची मान शरीराखाली जाईल असं वागायचं नाही. बापाला मान वाटला पाहिजे. काय माझ्या लेकराने नाव कमवलं, काय माझ्या पुरीनं कर्तृत्व केलं, काय माझ्या पोरानं काम करून दाखवलं. आई बापाला आपला हेवा वाटला पाहिजे. आई बापानं आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. जगाच्या स्पर्धेत आपण कधी पहिले येऊ मला माहित नाही. आज आपण इथे पहिले आहोत, उद्या दुसरं कोण तर पुढे निघून जाणार आहे, परवा आणखी तिसरं कोणीतरी असणार आहे. पण आपल्या आई बापाला आपला हेवा वाटावा आणि त्यांनी पोरानं नाव कमवलं, याच्यापेक्षा काय सुख असतो. माझी विनंती की ज्यांच्याकडे नाती आहे त्यांनी त्या नात्याने वाटा. आजी आजोबा किती गोड नाती येतो. आजीचा सगळा संसार करून झाला. आजीला आता काही करायचं राहिलेलं नाही. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात असते.
त्या नातीसाठी तिला मुलगी करायची, तिच्यासाठी स्वेटर बनवायचंय, तिलाच तुळशी वृंदावनाची दिवा लावताना तिला बरोबर घेऊन जायचंय, तिला श्रवणकरोती म्हणायला सांगायचंय. नातवाला अजून जग बघायचंय, पण नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल ना तर त्याच्या आजोबा असतात. आजोबांनीच खांद्यावर घेऊन मंदिरात जायचं असतं, मंदिरातली घंटा वाजवायची असते. आजोबा इकडं कुणावर झुकणार नाही, नातवासाठी मात्र गुडघे जमिनीला लावून घोडा गाडी घरात खेळत. ही नाती किती गोड आहेत. आमचे आजोबा जेवायला बसलं ना, वरण चला रे ताटावरती पाणी पिवा, आणि म्हणायचं पाणी पिवायचं, ताटातले पदार्थ बदलतात का, बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का, आजोबा म्हणायचे पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद म्हणून प्रसाद कधी पिकून द्यायचा नसतो. जेवायला बसलं आजोबा म्हणायचे आभार माना, तुला कुणाची म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याच्या आभार माना, जिनं शिजवलं त्या जाईच्या आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताच्या आभार माना. किती सहजतेने कृतज्ञता उजवली गेली. पण सगळं आजी आजोबा सापडत नाही. मोजक्या घरांमध्ये आजी आजोबा शिकतात, ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आजी आजोबांची आणि नातवाची गाठभेट झाली पाहिजे, त्यांच्यातला संवाद कायम असला पाहिजे. मला मान्य आहे नोकरीच्या निमित्तानं बाहेर जावं लागतं, आजी आजोबा गाडी करतात, सगळं मान्य, पण सातत्यानं ते प्रयत्न केले पाहिजे की या म्हाताऱ्या माणसांचा आणि या लहान मुलांचा संपर्क आला पाहिजे, त्यांना त्या स्पर्शामध्ये संवादामध्ये ताकद मिळवली पाहिजे. घरातील म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं देवत्व राहणं महत्त्वाचं असतं. विझून गेलं मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. घरातील म्हातारी आजी 2 भाकरी खाऊ शकत नाही, पण तिचं नुसतं पॉटवर बसून असणं सुद्धा प्रभाव असतो त्या कुटुंबाचा. आजोबा आता 2 रुपये कमवून आणू शकत नाही, पण त्यांनी नुसतं तिच्या घरात बसून असणं सुद्धा वैभव असतं त्या कुटुंबाचं. मला वाटतं वैभव त्यांच्याकडे आहे, त्यांनी त्यांना जाता. आमचा एक मित्र आहे ना, त्याच्या आजीची गोष्ट सांगायचा, आणि आपल्या सगळ्यांना असं वाटेल की अरे अशी आमची पण आजी ज्यांच्याकडे आहे त्यांनी केला. तो सांगायचा की आमची वडील नोकरीच्या निमित्तानं शहरात आली आणि आजी आजोबा मात्र आलेले नाही. वडिलांनी ठरवलं सुट्टीला, सणावाराला, सुखदुःखात गायला जायचं. दिवाळी आमची पक्की होती, इकडचं सूर्य तिकडं उगवेल, पण दिवाळी मात्र गावाकडे. आम्ही सगळे नातू दिवाळीला जमायचो. आजी डोळ्यात प्राण म्हणून आमची वाट बघत बसायची. आजी म्हणजे नववारी डोळं, चुलीला लागलेली आधी, कमरेला खोली पिशवी, कपाळावरचं कुंकू, त्या पिशवीमध्ये 200 रुपये साठवून ठेवायचे. आणि सगळी नातवंड आली की प्रत्येकाच्या हातात रुपये 2 रुपये ठेवून सगळे पैसे ओढून टाकायचे. तो लिहितो वर्षभरातली सगळी दौलत नातवांच्या हातावरती वाटून टाकणारी कुठली चेहऱ्याची आजी माझ्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंत होती. आजी वाट बघत बसायची. वाड्यामध्ये जागा नाही तर सगळ्यांनी बाहेर अंगणात झोपायचं, मग तळवट टाकायचा. आता कापसाच्या उशा असून किती असायच्या? 2-5 उशा. ज्या पोराच्या मनगटात रथ त्याला उशी मिळायची. तो म्हणतो मला कधीच मिळाली, मी रांजणाच्या कोपऱ्यात बसायचो. तशी आजी यायची, मला उचलून घेऊन जायची. पण माझं नशीब होतं, बाकीच्या पोरांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली, मला मात्र डोकं टेकवायला काय माझी समोर हात मिळाला. आजीच्या मोह हातावरती डोकं टेकवायचं, म्हणायचं आजी एक गोष्ट सांग. माझ्या आजीने मला किती गोष्टी सांगितल्या, सीतेची, रुक्मिणीची, अहिल्याची, किती गोष्टी. सीतेची गोष्ट सांगताना तिला हळवी घ्यायची. ती म्हणायची जनतेची पूर्वी मोठ्या घरातून आली होती, अयोध्येची राणी होणार होती, तर तिच्या वाट्याला वनवास आला. तिला अयोध्येच्या राजवाड्याचा मोह वाटला नाही, पण का कुणास ठाऊक वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला आणि झाला. ती म्हणायची आम्हा बायांचं लग्नच केलं असं, कशाचा हट्ट धरायचा नाही, आणि कशाचा हट्ट धरला झाला मात्र. आजी रडायची, ही मात्र झोपी जायची. आता आम्ही मोठे झालो, कॉलेजला आलो. कॉलेजला आल्यानंतर पुण्यात शिकायला होतो. एका खोलीमध्ये मी आणि माझा मित्र राहायचो. तब्येत बरी नव्हती, परीक्षा जवळ आलेल्या होत्या. वडिलांना फोन केला, तब्येत बरी नाही, काही दिवस आजीला सोबत पाठवू का? आजी कधीच शहरात आली नाही, पण माझ्यासाठी मात्र माझी तब्येत बरी नाही म्हणून मला सोबत व्हावी म्हणून आजी पहिल्यांदा पुण्यात आली. एक येताना छोटीशी पिशवी घेऊन आली. काय होतं त्या पिशवीमध्ये? 2 जुनी लुगडी होती, एक केस विकण्याची खुली होती, छोटासा आरसा होता, मेणाची डबी होती, कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक. सकाळी उठल्याबरोबर उमऱ्याच्या बाहेर 4 विकेटची रांगोळी काढायची आणि संध्याकाळी त्याच उमऱ्यात दिवा लावून टाकायची. एवढी मिशी खोली
पण आजीने तिचं घर करून टाकलं. आणि अभ्यासाला बसलं त्या शेजारच्या मंदिराजवळ हरिपाठ म्हणत बसायची. सगळं छान चाललेलं होतं. परीक्षाही झाल्या, तब्येतही बरी होती. वडिलांचा फोन आला, चल रे आता 4 दिवसांना आजीला घ्यायला येतो. म्हटलं ठीक आहे बाबा. आजीला म्हटलं बाबा येईल आणि तू गावाकडे जाशील, चल तुला पुन्हा फिरवलं. तिला गाडीवरती बसवलं, सगळं पुन्हा फिरवलं. सारस बागेत तिच्यासोबत वेळ घालवली. लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा घालताना तिचे लाल झालेले ओठ संध्याकाळी तिच्या छोट्या आरशात जेव्हा तिला दाखवले तेव्हा ती खुदकन हसली. म्हटलं आजी तुझ्यासाठी साडी आणली. साडी म्हटल्यानंतर ती आवाज माझ्याकडे बघायला लागली. लहानपणी उशी मिळाली नाही तर कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा. किती मोठा झाला, माझ्यासाठी साडी घेऊन आला. म्हणजे आजी मिस तशी उठली मी गावाकडे गेलो ना, आधी मोठ्या जावयाला घडी मोडायला येईल आणि मग मी नेसली. जुन्या बायांना विचार, आधी जावयाला घडी मोडायला यायची आणि मग स्वतः नेसायची. आता तरुण मुलींना घडी मोड हा शब्द तर माहिती आहे का? आपण तुला घडी मोडायला देतो, लगेच नेसायची, लगेच सेल्फी आणि लगेच स्टेटस आणि दिवस तो बघायचा ना कोणी बघितलं. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. आजी मस्त गप्पा मारत होती, हसत होती. आजी म्हटली ती साडी गावाकडे गेल्यानंतर जाऊबाईला नेसायला दी. नवी कोरी साडी आजी तशीच पिशवीत ठेवली. सीतेला तरी सोन्याच्या हरणाचा मोह झाला. आमच्या आजीला एवढ्याशा लोड्याचा सुद्धा मोह नाही. बोलता बोलता तिथं वडिलांचा फोन आला आणि वडील म्हटले 4 दिवसांना मी येणार होतो पण जरा गडबड कर. शिवाजीनगरच्या स्टँडला पुणे नगर गाडी लागलेली असेल, गाडी बस नगरच्या स्टँडला घ्यायला येतो. म्हटलं बाबा उशीर झालाय, आत्ताच का? पाणावल्या डोळ्यांनी वडिलांनी सांगितलं आजोबा गेले. आजीला कोणत्या तोंडाने सांगू आजोबा गेले? आता तर तिला मी हसताना बोलत होतो. म्हटलं आजी आजोबांची तब्येत बरी नाही, आपल्याला गावी बोलवलं. आम्ही तसेच गडबडीमध्ये शिवाजीनगरच्या स्टँडला पुणे नगर गाडी लागलेली होती. गाडीत बसलो. शिवाजीनगरच्या स्टँडला येताना गडबडीत आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली. काहीतरी गडबड आहे याची जाणीव तिला झाली असेल. सारखा पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती. पुणे नगर 2 तासांचा प्रवास, पण आजी एक शब्द बोलली नाही. गाडीतनं खाली उतरली, तशीच वडिलांच्या गाडीत बसली. गावाची बेस जशी जशी जवळ आली तसा आजीचा वाढलेला श्वास थेट कानांना ऐकायला येतो. वाड्यासमोरची गर्दी बघितली आणि मग मात्र आजीनं टाळा पडला. आयुष्यभर आजोबांच्या धाकात राहिली, कधी उलट एक शब्द बोलली नाही. कित्येकदा आजोबांनी अपमान केला, ते अपमान सगळे गिळत राहिली. कधी तिनं आजोबांच्या कपड्यांची इस्त्री चुकू दिली नाही, कधी त्यांच्या जेवणाची वेळ टळू दिली नाही. कधी त्यांना समोरासमोर बोलताना आम्ही आयुष्यात बघितलं नाही. पण आज मात्र आजोबांच्या छातीवर डोकं ठेवून रडताना पहिल्यांदा आजीला बघितलं. पुन्हा एका तिच्या मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवर काहींची किस्ती मारली. आजोबा निघून गेले. संध्याकाळी भाऊकीतली लोक डबा बिबा घेऊन आली. सगळा वाडा चिडीचूप होता, कुणी कुणाशी फारसं बोललं नाही. दुसऱ्या दिवशीही गर्दी होती. तिसऱ्या दिवशी कोणती कुणीतरी म्हटलं भाजीत जरा मीठ कमी दिसतं. दुःख कमी झाल्याची तीच तर चाहूल होती. 10 दिवस निघून गेली, 13 दिवस निघून गेले. माणसं जिकडच्या तिकडे पाहिली, एवढ्या मोठ्या वाड्यात आजी मात्र एकटी राहिली. काही दिवसांनी पुन्हा आजीला भेटायला आलो. येताना खुलीवर राहिलेली पिशवी घेऊन आलो. म्हटलं आजी तुझी पिशवी खुलीवर अशीच विसरून राहिली होती. घर आजीने पिशवी हातात घेतली आणि पिशवीतलं सामान खाली होतं. काय होतं त्यात? 2 जुनी लुगडी आणि एक नवी पोळी साडी. तिची अजून कोणी घडी पण बोलली नव्हती. एक छोटासा आरसा होता, केस विसरायची खुणी होती, मेणाची डबी होती, कुंकाचा करंडा होता आणि हरिपाठाचं पुस्तक. तिनं हरिपाठ हातात घेतला, बाकीच्या सामानाकडे एकदाच बघितलं आणि नंतर कितीतरी वेळ माझ्याकडे बघत राहिली. आणि शेवटी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत रडत म्हटली काय करू आता याचं? ती मेणाची डबी, हा करंडा, ही खुणी, हा आरसा, काय आधी कामाचं नाही. खरं तर आजीचे अश्रू माझ्या खांद्यावरून जात होते, पण एकटी आजीच कशी हो? आईला काय, रुक्मिणी काय, सगळ्याच बायांची दुःख. खरं तर दिवसामागून दिवस निघून गेले. जसे आजोबा गेले ना तशी काही दिवसांना आजी निघून गेली. आता गावाकडे कोणाचं जाणं उरलं नाही. चुलत्या काक्यांमध्ये पहिल्यासारखं प्रेमही उरलं नाही. कधीतरी सुखदुःखात एकमेकांच्या गाठी भेटी होतात, फारसा संवाद राहिला नाही. वडिलांनी सांगितलं होतं जगात कुठेही जा पण गावाकडची नाळ कधी तोडू नका. मला असं वाटलं गावी गेलं पाहिजे, 2 पावलं माघार घेऊ, बोलू स्वतःहून कधीतरी कोणाशी. चुलत्यांना सांगितलं
मी गावी येतोय ह्या दिवाळीला. गावी गेलो, वाडा आता खचला आहे. वाड्याच्या भिंतीवरती आजी आजोबांचे फोटो तेवढे लटकत आहेत. कधीतरी मित्राला घातलेले हात तेही आता सपून गेले. आजी आजोबांचे फोटो खाली घेतले. त्या फोटोंवरची धूळ पुसण्याच्या निमित्तानं आजीच्या कौतुकी चेहऱ्यावरून एकदा हात फिरून घेतला. सोबत आणलेले हात फोटोवरती लावले. ज्या माणसांनी आयुष्यभर काबाड कचरा खाऊन बांधलेला वाडा, त्या भिंतींवरती लावलेले हे 2 फोटो, त्याच्याकडे आता कोणाचं लक्ष सुद्धा नसतं. नवे कोरे हात त्या फोटोवरती लावले. माझ्या लेकीला घेऊन तिला मी सगळा गाव दाखवला. हीच नदी, इथं गुडघे टेकून आम्ही पाणी प्यायचो. हाच पार, इथं सूरपारंब्या खेळायचो. हेच मंदिर, आजोबा आम्हाला खांद्यावर घेऊन यायचे. मंदिरातली घंटा वाजवण्यासाठी सगळा भार चौड्यांवर घेऊन जायचे. आता माणसं उरली नाही. संध्याकाळी तळवट टाकला आणि त्याच्यावरती लेकीला घेऊन झोपलो. आता घरात कापसाच्या उशा खूप होत्या, पण त्याच्यावर टेकवायला डोकी मात्र उरली नव्हती. पोरीनं माझ्या हातावरती डोकं टेकवलं आणि म्हटली, बाबा एखादी गोष्ट सांग ना. गोष्ट म्हटल्याबरोबर आजी आठवली आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. तिला म्हटलं, तुला कोणती गोष्ट सांगतो? रुक्मिणीची, अहिल्याची का सीतेची? तसं पोरगी म्हटली, मला तुझ्या आजीची गोष्ट सांग. आपल्याला आपल्या आजीची गोष्ट येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावी तितका सहवास आपला आपल्या आजीसोबत आहे का? आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला आपल्या आईची, आपल्याला आपल्या बापाची गोष्ट सांगता यावी इतका सहवास आपल्या आईवडिलांसोबत तरी आपला आहे का? नात्यांच्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना सांगता याव्यात तितकी समृद्ध नाती जपण्यासाठी हीच संधी आहे. नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना ही नाती सुद्धा लक्षात राहणार नाही. ती नाती टिकावी, माणूस म्हणून डोळ्यात प्रेम असावं, हृदयामध्ये वास्तव्य असावं, यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. जगणं सुंदर साधनांनी होत नाही. साधनांनी आयुष्य सोपं होतं, पण ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. आपण माणसांना नको तसं वापरतो आणि साधनांना जपत राहतो. मोडलेली तुटलेली साधनं पुन्हा घेता येतील, पण आयुष्यात गमावलेली माणसं मात्र पुन्हा भेटत नाही. ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा बघायला मिळेल, मातीआड गेलेली माणसं पुन्हा बघायला पण मिळत नाही. ज्यांच्या आयुष्यात अशी माणसं आहेत त्यांनी त्या माणसांना जपा, भेटा, बोला. चूक जर झाली असेल कधीतरी सॉरी म्हणून विषय संपून टाका. श्वास संपायच्या आत विषय संपले पाहिजे. कधी कधी असं वाटतं की अरे एकतर्फीच प्रयत्न कसे व्हावेत नात्यांमध्ये. आपण प्रयत्न करूनही ती टिकवता येत नाही, त्यावेळेस मौन बाळगा. कारण नातं टिकवण्याची जबाबदारी सगळ्यांची असते. कधी कधी आपण प्रयत्न करतो पण तरी ती टिकवता येत नाही, त्यावेळेस मौन बाळगावं, नियतीवरती सोडून द्यावं, प्रारब्धावरती सोडून द्यावं आणि आपण आपल्या जगण्याची मजा घ्यावी. कारण आयुष्य परत कधीच मिळणार नाही. कबीरांचा दोहा आहे, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको, मेरे राम गाडीवर. कबीर सांगतात, एक दिवस ही गाडी थांबणार, जरा दमाने घ्या. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी, कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. कबीर सांगतात, हे मुर्दो का गाव आहे. कोण राहिले इथं? इथं वैद्यही गेलेत आणि पेशंटही गेले. इथे राजे महाराजेही गेलेत आणि सामान्य प्रजाही निघून गेलेली आहे. इथं काही उरत नाही. ज्या खुर्च्यांवर तुम्ही बसलायत ना, या खुर्च्यांवर साहेब कितीतरी जण आधी बसून गेले. आज आपण, उद्या दुसरं कोणीतरी, परवा आणखी तिसरं कोणीतरी. हा माईक, त्या माईकवर किती जण बोलले? हजारो लोक बोलून गेले. उद्या दुसरं कोणीतरी बोलेल, परवा आणखी तिसरं कोणीतरी बोलेल. आपण कुणीच मालक नाही. ठराविक वेळेसाठी आपण इथं आलेलो आहोत. ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी कोणतीही तक्रार न करता निघून जायचं, इतका साधा सरळ सोपा अर्थ आपल्या जगण्याचा आहे. शेवटचं एक उदाहरण सांगून मी थांबलो. तुम्ही सगळ्यांनी नीतू मांडके नाव ऐकलं असेल. नीतू मांडके हृदयरोग तज्ञ होते. पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. त्यांच्या पत्नी अलका मांडके त्याही तिथे शिकल्या. दोघांनी पुढे लग्न केलं. नीतू मांडके हृदयरोग तज्ञ झाले, अलका मांडके हृदयरोग तज्ञ झाले. एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके म्हटले, ती एवढ्या शस्त्रक्रिया 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया नीतू मांडके केली. बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची झाली, ती नीतू मांडके केली. नीतू मांडके म्हटले, अलका मी एवढ्या सर्जरी केल्या, कधी कधी विचार येतो मला सांगायला त्या बाईला असं बरं वाटतं नावाने बोलले, पटकन तोंडावर काय केला, नीतू असा अगोदर बोलून नाही. अरे पुस्तकात कुठे लिहिलंय का डॉक्टर येऊ शकतो? मग तू सांग काय करायचं. नीतू मांडके म्हटले, अँजिओप्लास्टी जर करायला लागली अमुक ऑक्सिजन वापर, बायपास करावं लागलं अमुक करायला लागलं, हृदय ट्रान्सप्लांट करावं लागलं तुला आणि पुढे असं
म्हटले आता ऑपरेशन तुम्ही करायचे ते करून द्या, पण भूल मात्र तीच द्या. आता आणखी मी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय, मला माझ्या आयुष्यात सुद्धा वाटलं नव्हतं कधीतरी तुला भूल देण्याची वेळ माझ्यावरती. गाडी चालत असताना छाती चमक आली, मी तू म्हणते मी फोन केला, आता मला बरं वाटत नाही, मी हिंदूच्या हॉस्पिटलला पोहोचतो जिथे आश्री तिथे. मी तू म्हणते गाडी चालवत चालवत हिंदूच्या दारात पोहोचलो, गाडी पण खाली उतरली, चालता येत होतं. वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला आणि म्हणजे स्ट्रेचर बोलवलं, स्ट्रेचर बोलवलं, घेऊन गेले. ज्या हाताने हजारो शस्त्रक्रिया केल्या ते मी तू मांडले, लहान लेकरासारखं डोळ्यानं उघडत होते, आता हे करा, आता ते करा. इतक्या आलका मांडल्या, आलका मांडलेचा हात हातात घेतला आणि तू मांडले आलका यातून मी वाचेल असं वाटत नाही, मी तू असं बोलू नको, मी आमका शस्त्रक्रिया हे झाल्या शस्त्रक्रिया घेतलं ठरल्याप्रमाणे आलका मांडली मीच बोलली, ऑपरेशनही झालं. पुढचे 3 दिवस मी तू मांडले श्वासासाठी झगडत होते, तर शेवटी तिसऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि तू मांडलीची प्राणज्योत मावळली. ज्या माणसाला हजारो लोकांचे प्राण वाचवले ते तू मांडले हृदयविकाराच्या झटक्याने. देश के वही बोला है लाए जड़ी बरोटी, जड़ी बूटी तेरे काम ना है, जो राम की घर की बूटी तेरा दिल के गाड़ी हाथों मेरे राम की गाड़ी गाड़ी. सगळ्यांना विषय जगाचा अनुभव घ्यायचा आहे, पण जे क्षण वाटतं की मस्त जगा हसत राहा, एकमेकांच्या सुखदुःखात मनापासून सहभागी व्हा, कशाचाही अहंकार बाळगू नका. तर तुका अहंकार गेला तुका म्हणजे देव झाला, आणि अहंकार आला तुका म्हणजे वाया गेला. मस्त समृद्ध आयुष्य तुम्ही जगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. चेअरमन साहेब, सगळ्या संचालक मंडळ, आमचे भाकरे साहेब, आमचे देशमुख साहेब, या सगळ्या मंडळींचे दादा तुम्ही मला बोलवलं आणि सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध दिली. तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, खूप साऱ्या शुभेच्छा देवा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक क्षणाचा निश्चितपणे हसत हसत स्वीकार करा असा चांगला मोलाचा संदेश गणेश शिंदे यांनी दिलेला आहे. या